नमस्कार मित्रांनो, झाला का नाश्ता वगैरे? बघा 2 दिवस मी काय व्हिडिओ टाकला नाही, मी आजारी असल्यामुळे सारखं पोट दुखत होतं माझं मित्रांनो. त्याच्यामुळे काय मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. म्हणलं आता नवीन ब्लॉग टाकावा. आज पण मी घरी एकटाच आहे. आज जरा बरं वाटलं, जेवण वगैरे केलं नंतर जेवणच जात नव्हतं, माझं पोट पूर्ण दुखत होतं. आता बरं वाटते बघा तब्येत जरा. नाही तर डॉक्टर म्हणले अपेंडिक्सचा त्रास किंवा मुतखडा होऊ शकतो. आता सोनोग्राफी करायची माझी सोमवारी, तर सोमवारी मी जाईल दवाखान्यात सोनोग्राफी करायला. पूर्ण पोट दुखतंय, नेमकं पोटामध्ये काय आहे काय नाही, किंवा काय खाण्यात आले का. माझ्या पूर्ण पोटावर म्हणजे आतड्यावर सूज आलेली आहे, पूर्ण पोट दुखतंय. पण आता काल जाऊन आलो हॉस्पिटलमध्ये, बरं वाटतंय आता मित्रांनो. आता बरं वाटतंय, गोळ्या खाल्ल्या. पण पोट माझ्यासारखं तरी अजून थोडं थोडं दुखतंय, लई नाही काय पण थोडं दुखतंय. म्हणून काय काल व्हिडिओ बनवला नाही. 2 दिवस झालं मी झोपूनच होतो. आज जरा झोपून आता उठलोय, बरं वाटतंय जरा मित्रांनो, तुमच्या आशीर्वादाने, यूट्यूब फॅमिलीच्या. आणि आज घरामध्ये बी कोण नाही बघा, गोट्यामध्ये कोणच नाही. रात्री आम्ही गावातल्या घरामध्ये गेलो होतो आणि सकाळ सकाळ आलो. तर सकाळ सकाळ आलो तर घर कालवा चालू असतोच. रानामध्ये जायला बायांना पळापळी असते, खुरपायला बाया जात्या त्या. आणि माझ्या ऑपरेशनसाठी परत समधीचं घरभर पळतंय का, तर काय होऊ नाही म्हणून दवाखान्यासाठी पळापळी चालू आहे. पैसा पाण्याचं नियोजन करते ती. आणि काल भावाने तरवाजा काटा आणून दिला त्याला पण भाजीपाला ऐकायला. म्हणलं नवरा बाई कोणाच्या कामात जाण्यापेक्षा आपला भाजीपाला